समेत पुढची बातमी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी पोहोचले। अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणी रोहित पवार यांनी सोनिया गांधींची भेट घेतली आहे। दिल्लीमध्ये ही भेट झाली आहे आणि या भेटीच्या वेळेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील उपस्थित होते। तर अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणी आता ही भेट होताना दिसते आहे। या आधी देखील नवी दिल्लीमध्ये रोहित पवार यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेतलेली होती। या भेटीच्या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत दिल्लीवरून। सोमेश, काय नेमकी ही भेट कशी झालेली आहे? कोणते मुद्दे रोहित पवार यांनी मांडलेले आहेत सोनिया गांधींच्या समोर? रोहित पवार यांचा सध्या प्रयत्न आहे की या संपूर्ण इंडिया आघाडीने अजित पवारांच्या अपघातासंदर्भामध्ये केंद्र सरकारला धारेवर धरलं पाहिजे। केंद्र सरकारच्या विरोधामध्ये किंबहुना ज्या प्रकारच्या लॅप्सेस दिसत आहेत संपूर्ण या प्रकरणात त्या विषयावरती आवाज उठवला पाहिजे आणि यासाठी रोहित पवार हे सलग काही दिवस दिल्लीमध्ये आहेत आणि आज ते राहुल गांधींच्या भेटीसाठीही इच्छुक होते। आज त्यांना कळणार आहे की राहुल गांधींची भेट त्यांची नेमकी किती वाजता व्हायची आहे। ते राहुल गांधींची भेट घेणार आहेत आणि कालच संध्याकाळी मल्लिकार्जुन खरगेंची त्यांनी भेट घेतली होती। आज सोनिया गांधींची आणि त्यांची भेट झालेली आहे। निश्चितच आपण फोटोंवरूनही पाहू शकतो की ही भेट धावती भेट आहे। कोणत्या तरी कार्यक्रमाच्या सोबत झालेली अशी ही भेट दिसते। स्वतंत्रपणे त्यांची राहुल गांधींसोबत भेट होणार आहे आणि त्यामध्ये काही स्पेसिफिक चर्चा होणार आहे की इंडिया आघाडीने कशा प्रकारे अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी आवाज उठवावा आणि त्यासाठी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन करण्यात आलं। अगदी सोमेश, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.